जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर विभाग जो आहे या ठिकाणी जी मतमोजणी आहे त्या मतमोजणी केंद्रावर आहे आणि जिल्हा प्रशासनाची या मतमोजणी केंद्रावर पूर्ण तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथं स्ट्रॉंग रूम आहे। थोड्याच वेळात या स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम मशीन्स बाहेर काढण्यात येणार आहेत पोलीस बंदोबस्तामध्ये आणि त्यानंतर जिथं प्रत्यक्षात मतमोजणी होणार आहे त्या केंद्रामध्ये आणण्यात येणार आहे। आपण बघू शकता या शासकीय गोडाऊनमध्ये सध्या सर्व शासकीय महसुली अधिकारी कर्मचारी वर्ग या मतमोजणीला तैनात झालेला आहे आणि 10 वाजता प्रत्यक्षात ही मतमोजणी सुरू होणार आहे। 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात चुरशीनं मतदान झालं। आता नेमकं महायुतीचा झेंडा फडकतो की महाविकास आघाडीचा झेंडा फडकतो याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, खेडोपाड्यामधल्या मतदारांची निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीला मिनी मंत्रालयाची निवडणूक देखील असं म्हटलं जातं। त्यामुळं आज नेमका निकाल काय होणार आहे त्याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागून आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे। त्या लवकरात लवकर हा निकाल यावा, व्यवस्थित ही प्रक्रिया पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन तैनात झालेलं आहे। 250 टेबलांवर ही मतमोजणी होणार असून हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 22 फेऱ्या होणार आहेत। त्यामुळे काही वेळातच सुरू होणारी ही मतमोजणीची प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे आणि या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन तैनात आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।